गुड मॉर्निंग सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आता खूप कडाक्याचं ऊन पडलेलं आहे, म्हणजे भरपूर ऊन आहे आणि वाराही तेवढंच आहे। तर उन्हामुळे आता भरपूर सारे म्हणजे बाहेर जाणं सुद्धा शक्य होत नाही। आज अंगारकी चतुर्थी होती, तर म्हटलं चला मंदिरात जाऊन छान प्रकारे पूजा वगैरे करू। आणि घरामध्ये पण अभिषेक वगैरे करत असतो, पण मंदिर जवळ आहे म्हटलं देवाची पूजा पण होईल। आणि आज अंगारकी चतुर्थी होती म्हटल्यानंतर गणपतीलाही अभिषेक होईल। मस्त अशी फुलं वगैरे तोडून घेतली आणि आमच्या जवळच संगमेश्वर मंदिर आहे, तिथे बाहेर गणपतीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे। याच्या आधी तुम्ही हा व्हिडिओ बघितलेला असणार, आमच्या घराजवळ अगदी जवळ आहे। तर मस्तपैकी सकाळचा टाईम होता आणि छान अशी मस्त सकाळच्या टायमिंगला नाशिक पूजा करायला मलाही आवडतं। ताई, मी आणि परी तिघी जणी गेलेलो होतो। मस्त अशी जास्वंदाची फुलं वगैरे तोडून घेतलेली ती। मंदिराच्या बाजूलाच खूप सारी झाडं आहेत, तिथूनच जास्वंदाची फुलं तोडली आणि देवाला वाहण्यासाठी घेतली। तर बघू शकता मस्त असं मंदिर होतं आणि छान प्रकारे मस्त सगळी काही सकाळी सकाळी पूजा आटोपून घेतली। अगदी प्रसन्न वातावरणात आणि शांत चित्ताने सकाळच्या वेळेस गणपती बाप्पाचा छानसा अभिषेक पण झाला आणि बाप्पाला मस्त दुर्वा पण वाहिल्या। अंगारकी चतुर्थीचे खूप सारे महत्त्व आहे, 6 महिन्यातून एकदा किंवा वर्षातून एकदा येते। तर ह्या वर्षी 2 की 3 वेळा अंगारकी चतुर्थी आलेली आहे। तर संकष्टी चतुर्थी आणि अंगारकी चतुर्थीमध्ये फरक आहे। आजचा दिवस कडकडीत धरला जातो, कोणी गोड खातं तर कोणी तिखट खात नाही, अशा पद्धतीचा उपवास असतो। असा आपला नवसाला पावणारा बाप्पा प्रत्येकजण उपवास धरतं। आमचे दरवर्षीचेच उपवास असतात। माझा लग्नाच्या आधीपासूनचा अंगारकीचा म्हणजे चतुर्थीचा उपवास आहे। तर ताईने आणि मी आज वेळात वेळ काढून बाप्पासाठी दर्शन करण्यासाठी आलो। लांब तर काही जाणं शक्य होत नाही, ताईला भरपूर सारे कामं असतात मळ्यातले। आज काम होतं, म्हटलं चला पहिले मंदिरात जाऊन येऊ आणि त्यानंतर मग घरातला आवरून घेऊ। तर बघू शकता नंतर संगमेश्वर महादेवाचं मंदिर आहे, तिथे देखील अभिषेक करून घेतला आणि छान असं मस्त वाटतं। दिवस पूर्ण प्रसन्न जातो आणि मनालाही शांतता मिळते। तर बघू शकता आनंदी पण होती, आनंदीने पण देवाची पूजा वगैरे करून घेतली। तर भरपूर सारी गर्दी असते, पण आज काही एवढी गर्दी नव्हती। आणि त्यानंतर म्हणजे ऊन खाली वगैरे झाल्याच्यानंतर 4 ते 5 वाजेच्या सुमारास भरपूर सारी गर्दी होते। आम्ही सकाळी आलेलो होतो, त्याच्यामुळे मंदिरात काही जास्त कोणी नव्हतं। मस्त असं निवांत दर्शन झालं, अभिषेक पण झाला। आज 5 मे अंगारकी चतुर्थी, आमच्या येथील शंकर महादेवांचं मंदिर आणि गणपतीची छानशी अशी मूर्त आहे, दर्शन करण्यासाठी आलो होतो। तुम्हाला सर्वांना अंगारकी चतुर्थीच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। बघू शकता वातावरण खूप छान निसर्गरम्य आहे आणि आता दर्शन केल्यावर घरी पण जायचं आहे। तर आता चला दोन्ही मंदिरातलं छानसं मस्त दर्शनही झालं आणि अभिषेकही झाला। तर घरी निघालेलो होतो, घरी पण अजून भरपूर सारी कामं होती। तर आता घरी गेल्याच्या नंतर ना प्रथमतः खिचडी परतून घेतली, कारण मिस्टरांनाही उपवास होता आणि घरात सगळ्यांनाच उपवास असतो। तर मग खिचडी केल्याच्या नंतर म्हणजे ताई आणि मी तिखट खात नाही, पण त्याच्यानंतर मग मी ना ताक वगैरे आणलेलं होतं, तर घरचंच होतं, त्याच्यामुळे मग चांगलं साखर वगैरे टाकून छान तयार करून घेतलं। सगळ्यांनीच थोडं थोडं मस्तपैकी ताक घेतलं, कारण उन्हाळ्याचे दिवस तर आहे
आणि थंडावा मिळतो, त्याच्यामुळे मग सगळ्यांनीच ताक वगैरे घेतलं. उपवास जरी सगळ्यांना असला, परंतु मग संध्याकाळी मग आज हळदीलाही जायचं होतं, कारण स्वयंपाक वगैरे बनवायचा होता. ताईला पण कांदे वगैरे भरायचे होते, कारण सध्या आता ऊनही पडतं आहे आणि वारं पण भरपूर आहे. इतक्यात वातावरण बिघडतं, त्याच्यामुळे मळ्यातली कामं भरपूर होती. तर मग सगळ्यांचं काही आटोपून वगैरे दिलं, स्वयंपाकही करून घेतला. आणि बघू शकता मस्त अशी उसळ केलेली होती, उसळ पोळ्या आणि मुलांसाठी मग जेवणासाठी करून ठेवलेलं होतं उसळ आणि पोळ्या. तर बाकीच्यांसाठी मग आम्हाला खिचडी वगैरे केलेली होती. तर घरात सगळं काही आवरून घेतलं आणि संध्याकाळी ना बहिणीची हळद होती, त्याच्यामुळे मग तिकडे जायचं. आज सुंदरशी सकाळ आणि सगळ्या काही धावपळीचा दिवस म्हटल्यानंतर मस्तपैकी मटकी भिजवलेली होती आणि आता स्वयंपाकच बनवते. ताईन ते मळ्यात गेलेले आहे, कारण कांदे भरताय. आता परत पाऊस चालू व्हायची शक्यता आहे, भरपूर कडाक्याचं ऊन आणि वारं पण भरपूर आहे. त्याच्यामुळे मग मळ्यातून जे काही कांदे काढलेले होते बायांनी ते घरी आणण्यासाठी गेलेले आहेत. तर मग म्हटलं चला स्वयंपाक वगैरे करून घेऊ. आणि आता लग्न सराई पण भरपूर आहे, प्रत्येक ठिकाणी जावं लागतं. आणि तर आज माझी कामाची धावपळ चालू होती. भरपूर ऊन पडलेलं आहे आणि कडाक्याचं ऊन, त्याच्यामुळे खूपच हैराण होतं आहे. घरामध्ये सुद्धा राहू शकत नाही, तर आणि बाहेरही जाऊ शकत नाही. पण आता मळ्यामध्ये भरपूर वारं असतं, आमच्याकडे वारं भरपूर आहे, त्याच्यामुळे कपडेसुद्धा बाहेर वाळत टाकता येत नाही आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे पुढचे व्हिडिओ बघायला मिळतील. आणि माझी व्हिडिओ नक्की आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. तर चला आता छान मस्त रेडी झालेली होती, कारण सायंकाळी हळदीचा टाईम होता. हळद पण आता भरपूर टायमिंगला लागतात. तर साडी वगैरे वेअर केलेली होती, येलो कलरची साडी. आणि ताई काही येणार नव्हती, कारण उद्या आम्ही सगळ्याच जणी लग्नाला जाणार होतो. मग तिला मळ्यात न्यायला टाईम झालेला होता, त्याच्यामुळे मी एकटीच गेलेली होती. आनंदीसोबत भाऊ घ्यायला आलेला होता, कारण बहिणीची हळद होती. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. तर जवळच ज्वालामाता लॉन्सला हळद होती, मग तिथेच गेलेलो होतं. भरपूर सारी गर्दी होती. तर मुलीकडनं आलेलं होतं आणि मुलाकडनंही नातं होतं, त्याच्यामुळे मग यावं लागलं. तर बहिणीच्या मम्मी चुलतीन ते ह्या तिघीजणी नवरीला अंघोळ घालत होत्या. मी गेले त्यावेळेस अंघोळ घालायचंच काम चालू. तसे बहिणीचे सगळे भाऊ आणि वहिनी पण खूप छान दिसत होत्या. बहिणींचा मेकअप वगैरे लुकिंग एकदम मस्त होत्या. साऊथ इंडियन मेकअप त्यांनी केलेला होता, तिघी पण जणींनी. तर बघू शकता या सगळ्या जणी नवरीच्या भाऊजाया, म्हणजे नवरीच्या भावाच्या बायका. तर एवढ्या जणी मस्तपैकी सगळ्या जणी ग्रुप फोटो वगैरे काढत होत्या, खूप सुंदर दिसत होत्या. आणि त्यानंतर ना मग नवरीला हळद लागणार होते, कारण आंघोळ घातल्याच्या नंतर ना मग हळद वगैरे लावतात. तर नवरीचा पण लुक बघू शकता, खूप सुंदर दिसत होती नवरी. सगळ्या काही भाऊजाया आणि दोघीच जणी मुली आहेत त्यांच्या घरामध्ये. तर छान मस्त सगळ्यांचाच फोटोशूट वगैरे चालू होता. आज अंगारकी चतुर्थी असल्यामुळे कोणी काही लवकर जेवणासाठी बसलं नाही, कारण 10 वाजेनंतर चंद्र होता, त्याच्यामुळे जेवणाला थोडासा टाईमच झालेला होता. म्हणून मीही बऱ्याच वेळ बसून राहिलेली होती. तर घरी स्वयंपाक करून आलेली होती, त्याच्यामुळे मग जेवणाचा काही प्रश्नच नव्हता. तर बघू शकता नवरीला आता ना हळद वगैरे लावणार होते. छान प्रकारे सगळेजण औक्षण वगैरे करत होते. बहिणींचाही लूक अगदी मस्त होता आणि छान अशा दिसत होत्या. बघू शकता आता नवरीलाही हळद लागलेली होती आणि नवरदेवालाही हळद लागल्याच्या नंतर ना मग आता वाण वगैरे भरतात, मुंडवळ्या बांधतात. तर मग तिकडच्या बायका ज्या होत्या नवरदेवाकडच्या, त्याही नवरदेवाचं आवरून वगैरे घेत होत्या. छान असं मुंडवळ्या वगैरे बांधल्याच्यानंतर गाणं वगैरे म्हटलं जातं. तर
सगळ्यांचेच लूक वगैरे खूप छान दिसत होते. संध्याकाळचे जवळजवळ 10 वाजलेले होते. हळदीला भरपूर टाईम झालेला होता, कारण संध्याकाळची हळद म्हटली तर प्रत्येकाचे फोटो वगैरे काढता काढता भरपूर टाईम होऊन जातो. तर त्यानंतर ना वाण घेतले जातात. तर बघू शकतात, तर सगळ्या बायका म्हणजे ज्या काही घरातल्या सुना असतात त्या वाण वगैरे घेतात आणि चालू होतं सगळ्यांचं काही ना काही. तर त्यानंतर ना मग नवरीसुद्धा चेंजिंग होऊन येणार होती. तर तोपर्यंत आपल्या परिबाईचं बघा काय चालू होतं. बॉटल घेऊन आली ती पिण्यासाठी. कोणी घेऊन दिली ग? कोण घेऊन दिला का? नवरी बघू शकता खूप सुंदर दिसत होती. साडी पण खूप मस्त होती आणि छान अशी साडी वेअर केल्याच्या नंतर ना आता नवरीचं पण म्हणजे वाण वगैरे घेतले जातात आणि त्यानंतर मंडवळ्या पण बांधल्या जातात. तर बघू शकता सगळेजण बसले होते. वहिनीने त्यांना भरपूर हळद लावलेली होती, त्याच्यामुळे सगळ्या काही पिवळ्या पिवळ्या दिसत होत्या. तर छान असे नवरीबरोबर पण फोटो वगैरे क्लिक केले आणि मम्मीने त्या बसल्या होत्या गप्पा करत. तर आता मलाही घरी निघायचं होतं, कारण आता उपवासही सोडायचा होता. अंगारकी चतुर्थी असल्यामुळे मी आता घरीच निघणार होते. छान दिसतंय पण कलर पूर्ण पिवळा मस्त मस्त झालेला आहे. एवढे हात खेळायचे ना, फोटो काढून घ्यायचे ना पहिले. हे जास्त पिवळे आहे, बहिणी तरी बरं दिसतंय निदान. मस्त दिसतंय लोक तुमचे. अरे आला का? व्हिडिओ वाला तर आता ना 10:30 ते 11 वाजलेले होते. मम्मीने ते सगळ्या काही अजून बसलेल्या होत्या आणि मी निघालेली होती घरी. पण मिस्टरांनी वेगळाच प्लॅन केला. त्यानंतर मग आनंदी, मी आणि आम्ही तिघही जण गेलो होती डायरेक्टली हॉटेलला, कारण जेवणासाठी भरपूर टाईम झालेला होता. मग उपवास पण सोडायचा होता, कारण सकाळचा उपवास होता. मग जेवणासाठी बाहेर आलो. तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.